आणि या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी येत आहे। अखेर राजकारणाचा डाव पलटला, पद गेलं, सत्ता गेली, या मोठ्या नेत्यांनीही साथ सोडली। नेमकं महाराष्ट्रामध्ये पुढील 5 दिवसांमध्ये कोणता मोठा राजकीय भूकंप होणार आहेत, त्याची सर्वात मोठी गुप्त माहिती आपल्या हाती लागली आहेत। आत्ताच महत्त्वाची एक बैठक झाली असून त्यामध्ये हा सर्वात भयानक निर्णय झाला आहे। त्यानुसार राजकीय वर्तुळात सर्वात मोठी उलथापालथ होणार आहेत। या पाठीमागे नेमका कोण माइंड मास्टर आहेत, याचा सर्वात मोठा उलगडा झाला असून याचा सर्व परिणाम दादांच्या तपास यंत्रणेवर होणार आहेत। तो कसा होणार, नेमकं या पाठीमागे कसा डाव आहेत, त्याची सर्व माहिती आपण पुराव्यासकट तुमच्या समोर आणले आहेत। त्यामुळे फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका। कारण की व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला अशी काही माहिती सांगणार आहेत, ती बघून अक्षरशः तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही की कशा प्रकारे सर्व घात झालेला आहेत, सर्व गुप्तकट उघड झालेला आहेत आणि राजकारणाच्या या पटामध्ये पडद्यामागून कशी गेम फिरवलेली आहेत, ज्यामध्ये आपल्याच लोकांनी घात केलेला आहे। त्यामुळे तुम्हाला काहीही करून हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावाच लागेल। अर्धवट व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका। आपल्या सुनेत्राताई पवार या सध्या भाजपसोबत सत्तेत आहेत। उपमुख्यमंत्री पदाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे। याच्यामध्ये अजित पवार गटाचे काही नेते आहेत, ज्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे सर्व मोठे नेते एकेकाळी अजित पवारांनी यांना मोठं केलेलं आहे, यांना मोठ्या मंत्रिपद दिलेलं आहे। परंतु हे सर्वजण अजूनपर्यंत दादांच्या अपघातावर काहीच बोललेले नाहीत, एक शब्दही काढलेला नाहीत। आपल्या दादांसोबत काय झालं याबद्दल कोणतीही विचारणा यांनी आजपर्यंत सरकारला केली नाही। हे नेमकं गप्प का आहेत? एकीकडे अजितदादा पवारांना न्याय मिळावा यासाठी रोहित पवार वेगवेगळे प्रयत्न करीत आहे। त्यांनी कालच DGCA कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे। तसेच वेगवेगळे ते पुरावे गोळा करीत आहे आणि संपूर्ण विमान दुर्घटनेचा तपास पारदर्शक व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे। तसेच रोहित पवारांचा निशाणा काही केंद्रीय मंत्र्यांवर आहेत, काही राज्यातील मोठ्या नेत्यांवर सुद्धा आहेत, ज्यांची नावे त्यांनी प्रत्यक्षपणे घेतलेली नसली तरी त्यांनी सरळ सांगितलं की फक्त 30% माहितीच आत्तापर्यंत ओपन करण्यात आलेली आहे आणि 70% गुप्त माहिती अजूनही पडद्यामागे आहे। 70% माहिती रोहित पवारांनी आत्ताच बाहेर काढली असून यामुळे आता या मोठ्या नेत्यांचे अक्षरशः दाबेदानाने आहेत, त्यांना घाम फुटलेला आहे, कारण की यांचे सगळे काळे कारनामे आत्ताच उघड झालेले आहेत। पुढे हे सर्व नेते सुनेत्राताई पवारांवर दबाव टाकू शकतात, सत्ता आणि पदही जाऊ शकतं, कारण की एकीकडे त्याच लोकांवर रोहित पवार आरोप करीत आहे, एकीकडे ताई उपमुख्यमंत्री आहेत। रोहित पवारांनी आत्ताचा असा एक गुप्त पुरावा समोर आणला आहे, ज्यामुळे या मोठ्या नेत्यांच्या अक्षरशः झोप उडाली आहे। हा पुरावा बघून तुम्हाला मोठा आश्चर्याचा धक्का बसेल आणि आपल्या दादांसोबत त्या दिवशी शेवटच्या मिनिटांमध्ये काय झालं हे सगळ्या महाराष्ट्रासमोर येणार आहे। हे मी तुम्हाला पुढे सगळं व्हिडिओच्या शेवट सांगणार आहेत, दाखवणार आहेत। फक्त तुम्ही पूर्ण व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत बघत राहा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका। आमदार रोहित पवार यांनी आज बारामती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे, त्यासाठी ते काही वेळात पोहोचतात। मात्र तत्पूर्वी त्यांचे वडील सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले, त्याचबरोबरीने अनेक बारामतीकर या ठिकाणी आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ दाखल झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतो या ठिकाणी पवार सर, तर खरं तर आज आपण पण आपण दाखल झालेले एक बारामतीकर म्हणून आपल्या काय भावना आहेत? बरोबर, ज्या सगळ्यांच्या भावना आहेत त्याच माझ्या भावना आहेत, म्हणून मी इथं उपस्थित आहे। खरं तर काल मुंबईमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तेथे दाद घेतली गेली नाही आहे। काय नक्की इतकं काय असं गूढ आहे या सगळ्या प्रकरणामध्ये की त्यामध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेतला जात नाही? काय वाटतंय आपल्याला? तर तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही समजून घ्या की कुठल्याही नागरिकाच्या बाबतीत जर त्यांना गुन्हा किंवा त्यांना जर काही संशय असेल आणि तो त्यांनी मांडला तर मांडायचं सुद्धा स्वातंत्र्य नसेल, तर याला आपण काय म्हणायचं? आपण देखील आज समर्थनासाठी आलेले आहात आणि आमदार रोहित पवार थोड्याच वेळात येतात, जे खरं तर आपले पुत्र आहेत, मात्र आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहात। मला वाटतं सगळी बारामतीच त्यांच्या पाठीशी आहे, किंवा हा जो विचार आहे तो सगळ्या लोकांच्या मनात जो आहे आणि जो काही संशय लोकांच्या मनात आहे तो सरकारने त्या पद्धतीने त्यांचा प्रश्न हा ओपन केला पाहिजे ना।
किंवा त्याची उत्तरं दिली पाहिजेत. खरं तर अधिवेशन सुरू आहे आणि एवढा महत्त्वाचा विषय आहे आणि जे सत्तेतलेच एक नेते जे आहेत ते अपघाती गेलेले आहेत आणि या संदर्भात कुठे चर्चा होताना दिसत नाही किंवा आमदार रोहित पवारांनी जी मागणी करतायत त्यावर कुठे चर्चा होताना दिसत नाही आहे. तर हे तुम्हीच पत्रकार बंधू किंवा तुमच्या मीडियाने समजून घेतलं पाहिजे की वातावरण कशा पद्धतीचं सगळीकडे व्हायला लागलेलं आहे आणि ही लोकशाही आहे. लोकशाहीत अशा प्रकारचं वातावरण घातक असतं असं मला वाटतं एक नागरिक म्हणून. कारण सरकारची जबाबदारी असते की जे लोकांचे काही प्रश्न असतील ते सोडवणं किंवा त्याला उत्तर देणं किंवा त्यांच्या मनात काही शंका असतील त्या दूर करणं. जर का आज इथे गुन्हा नाही दाखल करून घेतला तर मग पुढची भूमिका काय असणार आहे? बारामतीकर म्हणून आपली काय इच्छा आहे? तर याला उत्तर मिळालं पाहिजे एवढीच बारामतीकरांची भूमिका आहे. जे काही घडलं आहे त्यात काय सत्य आहे हे समजलं पाहिजे. ब्लॅक बॉक्सच्या बाबत देखील एक चर्चा समोर आलेली होती की तो खराब झाला आहे किंवा हे आहे, मात्र आता पुन्हा एक माहिती येते की तो सुरक्षित आहे. असं का होतंय नक्की? कारण एवढा मोठा नेता आहे आणि त्याच्या अपघाताबाबत अशा पद्धतीच्या बातम्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाहेर येत आहेत, का होत आहे? मला वाटतं त्या बाबतीत रोहिदाने सगळं सविस्तर सांगितलेलंच आहे, ते तुम्ही ऐका एकदा. पाहतो हे होते राजेंद्र पवार आणि ते देखील आपले पुत्र आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ आता बारामती पोलीस स्टेशनात बाहेर दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात हा राडा आहे आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी आणि मुंबई पोलिसांमधला. मुंबईतल्या मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि मिटकरी यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत ही बाचाबाची झाली आहे. आता या बाचाबाची मागची सगळी स्टोरी जाणून घेऊ. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. रोहित पवारांनी या प्रकरणात गंभीर आरोप करत मोठं प्रेझेंटेशन दिलं. अनेक आरोप आणि दावे केले जात असतानाच दुसरीकडे आता डीजीसीएने व्हीएसआर कंपनीला मोठा दणका दिलाय. व्हीएसआर कंपनीच्या 4 ते 5 विमानांची उड्डाणं बंद ठेवण्याचे निर्देश डीजीसीएनं दिलेत. यानंतर रोहित पवार आणखी आक्रमक झालेले दिसले. रोहित पवार आणि अमोल मिटकरी हे थेट एफआयआर करण्यासाठी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात पोहोचलेले दिसले. त्यावेळी पोलीस अधिकारी आणि रोहित पवारांमध्ये मोठी शाब्दिक चकमक झाली. आम्ही काही गोंधळ घालत नाही किंवा काय अनुषंगाने